जय शिवराय, शिवप्रभात. मी नितीन जोरे, शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज मी आलेलो आहे राजसोबतचा हा माझा 29वा किल्ला आहे. आणि आज कलावंतीना आणि प्रबळगड असे शेजारी असले दोन्ही किल्ले आज आम्ही बघणार आहोत. यापूर्वी कलावंतीन राजनी देखील अनेक वेळा पाहिलेला आहे आणि मी एक वेळा कलावंतीन पाहिलेला आहे. परंतु आज पुन्हा रविवार असल्याने कुठंतरी भटकंती असावी म्हणून जवळच निवडलेले हे दोन्ही किल्ले पाहण्याची आज इच्छा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता आम्ही कलावंतीन आणि प्रबळगडची जी ट्रेक आहे त्याच्या पायथ्याशी असलेले इथे स्टॉल आहेत पाठीमागे, इथे गाडी पार्क करून आम्ही आता ट्रेकला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. पुणे मुंबई जुना महामार्गापासून शेडुंग फाटा आणि शेडुंग फाट्यापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा कलावंतीन व प्रबळगड किल्ला आहे. आणि पनवेल शहराच्या जवळपास असल्यामुळे अनेक पर्यटक सुट्टीच्या दिवशी किंवा इतर दिवशी देखील या किल्ल्याकडे येत असतात. खास करून पावसाळ्यामध्ये या किल्ल्याचं जे निसर्ग सौंदर्य आहे हे पाहण्यासारखं आहे. अनेक धबधबे या कलावंतीन दुर्गच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांवरून आपल्याला पाहायला मिळतात. आणि अनेक पर्यटक या ठिकाणी पावसाळ्यामध्ये व इतर दिवशी सुद्धा येत असतात. समोर जे भगवा निशाण दिसतंय, भगवा झेंडा दिसतोय, त्याच्या पुढे तिथे एक स्टॉल सारखं दिसतंय आपल्याला. तिथून एक शॉर्टकट वाट आहे आणि एक लेफ्ट साईडवरून डाव्या बाजूला जाणारी एक वाट आहे. अशा दोन वाटा आपल्या किल्ल्यावरती घेऊन जातात. तर आपण आता जाणार आहोत या शॉर्टकट मार्गाने. इथे एक स्टॉल आहे. किल्ल्यावरती जी वस्ती आहे तिथे अनेक हॉटेल्स आहेत. तिथे तुम्हाला रात्री राहण्यासाठी टेंट भाड्याने भेटू शकतात किंवा कॅम्पिंग करायचं असेल तर सर्व साहित्य भाड्याने त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. अशी व्यवस्था तिथे अनेक हॉटेल्समध्ये केली जाते. तिथले कॉन्टॅक्ट नंबर जर हवे असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की मेसेज करा. आणि एक चांगल्या पद्धतीचं एक जेवण असेल, व्हेज नॉनव्हेज शाकाहारी मांसाहारी, त्यानंतर राहण्याची सोय असेल इथं उत्तम प्रकारे होते. आणि मोठी वस्ती या किल्ल्यावरती आहे. आणि या वस्तीमधून वाट काढत आपल्या पुढे किल्ल्याकडे जावं लागतं. कलावंतीन दुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला समजला जातो चढाईच्या दृष्टीने, परंतु तसं अजिबात सुद्धा नाही आहे. परंतु एक निमुळता सुळका असल्या कारणाने व यावरील असलेल्या पायऱ्या यामुळे अनेक ठिकाणी अनेक लोकांचा या ठिकाणी अपघात झालेला आहे. आणि निष्काळजीपणामुळे अनेक लोकांना या ठिकाणी प्राण देखील गमावे लागलेले आहेत. त्यामुळे काहीशी भीती पर्यटकांमध्ये किंवा ट्रेकर्स जे आहेत त्यांच्या मनामध्ये कलावंतीन दुर्गाविषयी नक्कीच मनामध्ये भीती असते. परंतु काळजी जर घेतली, काळजीपूर्वक जर आपण किल्ल्यावरती चढाई केली तर हा किल्ला अजिबात सुद्धा अवघड नाही आहे. पावसाळ्याचे काही दिवस सोडले म्हणजे तेव्हा पायऱ्यांवरती पूर्ण शेवाळ असतं, त्यामुळे घसरण्याचे चान्सेस जास्त असतात. ते दिवस जर सोडले तर इतर वेळेस हा किल्ला चढाईसाठी अजिबात देखील अवघड नाही आहे. परंतु चढत असताना काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कलावंतीन दुर्ग व प्रबळगडवरती अनेक पर्यटक येत असतात. आणि या ठिकाणी मोठी वस्ती असल्यामुळे इथल्या ज्या पायवाटा आहेत किंवा रस्ते आहेत अगदी धोपट रस्ते आहेत, त्यामुळे चुकण्याची शक्यता फार कमीच आहे. किल्ल्यावरचं हनुमानाची मूर्ती आहे. आणि खऱ्या अर्थानं आता आपल्या किल्ल्याची सुरुवात झालेली आहे चढाईला. ते खाली माचीवरी थोडासा आराम करून आम्ही किल्ल्याची चढाई सुरुवात केली आहे. आणि पहिलं तर आपलं दर्शन होतं ते हनुमंताचं. इथे कोरलेलं मूर्ती आहे. अनेक मार्गांनी कलावंतीन दुर्गावरती आपण येऊ शकतो. याआधी मी जे आलो होतो कलावंतीन दुर्गावरती तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन होता. आणि पलीकडचं जे गाव आहे वाजेगाव, त्या वाजेगावमध्ये आम्ही चुकून मॅपने गुगलने तिथे आम्हाला पोचवलं होतं किंवा ती जागा आम्हाला दाखवली होती. त्यामुळे आम्ही रस्ता भरकटलो होतो. समोर दिसणारा हा कलावंतीन आणि त्याच्या बाजूला
प्रबळगड आहे आणि आता आपण आहोत इथे एक आदिवासी वस्ती आहे. त्या वस्तीच्या पुढे निघाल्यानंतर 2 रस्ते फुटतात. एक प्रबळगडकडे जातो आणि एक कलावंतींकडे सरळ जातो. कलावंतींकडे जाणारा रस्ता हा दगडधोंड्यातून मोठमोठ्या दगडांमधनं आहे. पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असतो, तेव्हा खरं तर जिकरीचं काम असतं हा रस्ता पार करणं. आणि रविवार असल्यामुळे अनेक पर्यटक कलावंतीन दुर्गभ्रमंतीसाठी आलेले होते. त्या दगडांमधनं रस्ता काढत आम्ही पुढे जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलपर्यंत पोचलो. अनेक मार्गदर्शक बोर्ड या रोडवरती लावले असल्यामुळे या ठिकाणी रस्ता चुकण्याचं थोडीसुद्धा शक्यता नाही. रस्त्याच्या बाजूला अनेक स्टॉल आहेत आणि त्या ठिकाणी मोठमोठी झाडांना झोके बांधलेले आहेत. त्या झोक्यांचा काही आनंद घेत आम्ही त्या ठिकाणी विश्रांती केली. त्यानंतर पुढे कलावंतींकडे 15 सेकंद झाली. 5 स्टार्ट. किल्ल्यावरची गुफा आहे आणि या ठिकाणी 2 गुफा आहे, त्यातली एक ही गुफा आहे आणि आता आतमध्ये जातो आम्ही. मध्ये गेले रे पूर्ण तुम्ही. डावीला एक वळण आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडं पुढे गेल्यानंतर राईटला एक वळण आहे आणि पुन्हा एक लेफ्टला वळण आहे. राज आणि गजानन पुढे आलेत माझ्या. काय घ्यायचं व्हिडिओ एवढाच आहे ना, घे ना पूर्ण आतमध्ये. आगे ना घे दिसते घ्यायच्यात. अरे यार मस्त आहे. वाव बहुत बढ़िया. चला थोडीशी काढ व्हिडिओ माझी, थोडीशी इथून झाला. असे युट्यूबवर असे असतात ना. आपलं पण घेऊ ना. येतो का मी. आडवा कर त्याला. दिसतो का बघा ना. हो हा हो. चला. कलावंतीन दुर्गावरती पाहण्यासारखं जर आपण जर म्हटलात तर या कातळात कोरलेल्या 80 अंशात या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्यांचं सौंदर्य म्हणजे जे कलावंतीन दुर्गचं सौंदर्य आहे. जिथे अवघड पॅचेस आहेत त्या ठिकाणी रस्सी लावण्यात आलेली आहे, त्यामुळं आपल्याला बराचसा आधार या पायऱ्यांवर चालताना होत असतो. परंतु या पायरी मार्गावरती पर्यटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी चालताना खूप काळजीपूर्वक चालावं लागतं. अनेक पर्यटक आपल्याला या पायरी मार्गावरती उभे दिसतात, परंतु साईडला आधार घेत, कातळाचा कड्याचा आधार घेत आपण व्यवस्थितरित्या जर हा पायरी मार्ग पूर्ण केला तर फारसं अवघड या किल्ल्यावरती आहे असं मला तरी वाटत नाही.
गणपती भूपती प्रजापती अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंधर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. कलावंतीन दुर्गच्या माथ्यावरती आपण आलेलो आहोत आणि मार्च 2021 मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोटंसं स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि कलावंतन दुर्गेचं पहिलं नाव वेगळं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते नाव बदलून कलावंतीन दुर्ग हे नाव दिलेलं आहे. आणि या किल्ल्याची उंची 2250 फूट समुद्रसपाटीपासनं एवढी या कलावंती दुर्गाची उंची आहे. आणि हा कलावंतीचा सुळका आणि प्रबळगड असं कलावंतीन दुर्गाचं 2 विभागामध्ये विभागणी केली जाते. आत्ता आपण टॉपवरती आहोत. कलावंतीन सुळका जो आहे त्याच्या एकदम वरच्या भागावरती आपण आहोत. आणि इथे बघण्यासारखं म्हणजे या किल्ल्याच्या ज्या कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत तिथे 80 कोणामध्ये या पायऱ्या आहेत आणि दमछाक करायला लावणाऱ्या या पायऱ्या आहेत. आणि वरती जो रॉक पॅच आहे 20 ते 25 फुटाचा तिथे इथल्या स्थानिक लोकांनी रोपवे लावून थोडेफार पैसे चार्ज करून आपला वर येण्याची एक चांगली सोय या ठिकाणी केलेली आहे. त्यासाठी त्या स्थानिक लोकांना खूप खूप धन्यवाद. आणि त्यामुळे आपल्याला या किल्ल्यावरचा जो पृष्ठभाग आहे किंवा वरचा जो टॉपचा भाग आहे तो पाहण्यासाठी मदत होते. आणि कलावंतन दुर्गाच्या भ्रमंती दरम्यान आम्हाला एक नवीन मित्र भेटलेला आहे, गजानन जाधव. प्रॉपर ते आहेत संभाजीनगरचे, परंतु छत्रपती संभाजीनगरचे आणि तळोजामध्ये ते राहतात. आणि आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे ते पोलीसमध्ये आहेत, पोलीस सेवेत ते काम करतात. आणि गडदुर्गांची आवड असलेले एक चांगला पोलीस या माध्यमातून आम्हाला भेटलेला आहे. त्यांना भेटून नक्कीच आम्हाला आनंद झालेला आहे आणि त्यांना पण झालेला असावा नक्कीच. आणि यापुढे आमच्यासोबत अनेक किल्ल्यांवरती अनेक व्हिडिओमध्ये गजानन आमच्याबरोबर नक्की दिसतील. कलावंतीन दुर्ग आता आमचा पाहून झालेला आहे आणि आता आम्ही गड उतार होतोय आणि यानंतर प्रबळगड आम्हाला बघायचा आहे.